नमस्कार मित्रांनो, मी अमोल शिंदे तुमचं स्वागत करतो MPSC किडा या यूट्यूब चॅनलवर। पूर्व परीक्षेच्या व्हिडिओला तीव्र प्रतिसाद मिळाल्यामुळे मला असं वाटलं की हा व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्या समोर आणावा, परंतु IAS ची मुख्य परीक्षा असल्यामुळे मला थोडासा विलंब झाला, कारण पूर्ण प्रयत्न त्याच दिशेने लागले होते। तर चला बघूया सर्वात पहिल्या स्लाइडमध्ये आपल्याला काय मिळते। तर राज्यसेवा मुख्य परीक्षा फक्त 6 महिन्यांमध्ये कशी क्रॅक करायची हे मी तुम्हाला या व्हिडिओ दरम्यान सांगणार आहे। तर मी तुम्हाला टाइम टेबल तर नाही देऊ शकणार इथे, परंतु 6 महिन्यांमध्ये म्हणजेच पूर्व परीक्षा ते मुख्य परीक्षा हा वेळ जर सोडला 4 महिन्याचा, तर बाकीचे जे 6 महिने आहेत ते कसे प्रोडक्टिव्हली युटिलाइज करायचे आहेत आणि कशा पद्धतीने त्यामध्ये तुम्हाला अभ्यास करायचा आहे ते मी तुम्हाला सांगणार। यामध्ये तुम्हाला रिसोर्सेस मिळतील आणि काही ट्रिक्स मिळतील ज्या तुमच्यासाठी खूपच इम्पॉर्टंट असतील। आणि मागच्या वेळेस मी जो व्हिडिओ बनवला त्यामध्ये एक गोष्ट मी सांगायला विसरलो की ऑनलाईन टेस्ट सिरीज जी आहे ती अवेलेबल आहे। सध्याच्या परिस्थितीमध्ये खूपच मुलं ती सॉल्व करत आहेत, तर त्या टेस्ट सिरीजबद्दल सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहोत की राज्यसेवा पूर्व परीक्षा ही ऑनलाईन टेस्ट सिरीज दिल्याच्या नंतर तुम्ही कशा पद्धतीने लवकरात लवकर क्रॅक करू शकता। तर राज्यसेवा मुख्य परीक्षा फक्त 6 महिन्यांमध्ये कशी क्रॅक करायची, तर ह्या व्हिडिओमध्ये तुमच्या समोर आणतो आहोत सर्वात पहिली स्लाइड। तर यामध्ये तुम्हाला संपूर्ण मुख्य परीक्षा जी आहे ती 800 गुणांची आहे आणि लँग्वेज म्हणजे भाषांचे पेपर जे आहेत त्यामध्ये 200 गुणांचे असतील आणि जनरल स्टडीज म्हणजे सामान्य ज्ञान हे 600 गुणांचे असतील, म्हणजे 600 + 200 म्हणजेच 800। तर पूर्ण परीक्षा जी आहे मुख्य परीक्षा ती 800 गुणांची असेल। लँग्वेजमध्ये म्हणजे भाषेमध्ये 2 पेपर असतील आणि जनरल स्टडीज म्हणजे सामान्य ज्ञानमध्ये 4 पेपर असतील। जनरल स्टडीज 1, 2, 3 आणि 4 अशा पद्धतीने 600 गुण म्हणजे 150 मार्क्सचा एक पेपर। ओके, तर बघूया त्रिकोण कशा पद्धतीने बनलेला असतो। मी तुम्हाला पहिल्याच वेळेस सांगितलं होतं की त्रिकोण हा जो आहे तो अभ्यासक्रम म्हणजेच सर्वात पहिले तुम्हाला अभ्यासक्रम माहिती असणं खूपच आवश्यक आहे। त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजेच प्रश्नपत्रिका। जर तुमच्याकडे प्रश्नपत्रिका असतील तर आयोग कशा पद्धतीनं क्वेश्चन्स जे आहे ते फ्रेम करतो हे तुम्हाला माहिती पडेल आणि त्यानुसार तुम्ही तुमचा अभ्यास करू शकता। तिसरी गोष्ट म्हणजेच लागणारी पुस्तके, इसेन्शियल बुक्स टॉपर्सनी जे सांगितलेले आहेत किंवा एक्सपर्ट टीचर जे आहेत त्यांनी जे सांगितलेले आहेत तेच बुक तुम्हाला यूज करायचे आहेत, किंवा एखाद्या मित्रांनी तुमच्या दुसरं जर पुस्तक आणलं असेल आणि ते तुम्हाला जर चांगलं वाटत असेल तर मार्केटमध्ये जाऊन ते घेऊन यायचं नाही, असं कधीच करायचं नाही। तर अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिका आणि लागणारी पुस्तके ह्या 3चा त्रिकोण बनतो। हा त्रिकोण तुमच्या माइंडमध्ये फिक्स असणं खूपच इम्पॉर्टंट आहे। तर चला बघूया नेक्स्ट स्लाइडमध्ये काय आहे। तर मराठी इंग्लिश ऑब्जेक्टिव्ह हा पहिला पेपर। ओके, तर त्यामध्ये 100 प्रश्न असतील आणि 100 गुण असतील। वेळ 1 तास असेल आणि वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असे त्यामध्ये प्रश्न असतील। वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजेच MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आपण ज्याला म्हणतो इंग्लिशमध्ये। आणि निगेटिव्ह मार्किंग तर आपल्याला विसरायलाच नको, 1/3 निगेटिव्ह मार्किंग असते। मराठी इंग्लिश ऑब्जेक्टिव्ह जो पेपर आहे तो मराठी इंग्लिश ऑब्जेक्टिव्ह पेपर पहिले तो मराठी इंग्लिश ऑब्जेक्टिव्ह पेपर नव्हता, त्यामध्ये मराठी आणि इंग्लिश असे 2 सेपरेट पेपर होते, परंतु आता त्यांनी ते कंबाईन केलेलं आहे आयोगाने आणि मराठी इंग्लिश ऑब्जेक्टिव्ह आणि मराठी इंग्लिश सब्जेक्टिव्ह असे 2 पेपर त्यांनी इथे बनवलेले आहेत। तर बघूया मराठी इंग्लिश ऑब्जेक्टिव्ह पेपरमध्ये काय काय असेल। मराठी इंग्लिश ऑब्जेक्टिव्ह पेपर 100 प्रश्न असतील आणि 100 गुण असतील। त्यामध्ये मार्क्स आणि गुण जे आहेत ते डिवाइड केलेले आहेत, मराठीमध्ये 50 आणि इंग्लिशमध्ये 50 अशा पद्धतीने ह्या मार्क्सची डिव्हिजन इथे केलेली आहे। तर सर्वात पहिले बघूया मराठी व्याकरण। मोरा वाळंबे यांचं पुस्तक तुम्हाला यूज करायचं आहे मराठी व्याकरणसाठी आणि त्यानंतर पॅसेज जे आहे ते संपादकीय पानामधून तुम्हाला तयार करायचे आहेत। संपादकीय पान जेव्हाही तुम्ही वाचाल तेव्हा खूप चांगल्या पद्धतीने डिटेलमध्ये त्याला वाचण्याचा प्रयत्न करा। ते लोकसत्तेचं असू शकते किंवा ते महाराष्ट्र टाइम्सचं असू शकते, तर ते संपादकीय पान तुम्हाला वाचायचं आहे। इंग्लिशसाठी द हिंदूचं संपादकीय पान तुम्हाला वाचायचं आहे। मराठी व्याकरण तर मुलांचं एवढं परफेक्ट असते की 50 पैकी 50 मार्क्स ते घेऊन येतात तिथे। ओके, तर अशा पद्धतीने मराठी व्याकरण तुम्ही प्रिपेअर करू शकता। पॅसेज सांगितलंच मी तुम्हाला, द हिंदू पेपर इंग्लिशसाठी आणि संपादकीय पान लोकसत्ता किंवा महाराष्ट्र टाइम्सचं तुम्ही वाचू शकता। इंग्लिश व्याकरण जे आहे ते पाल अँड सुरी बुकमधून किंवा रेन अँड मार्टिन बुकमधून किंवा मराठीमध्ये बाळासाहेब शिंदे यांच्या पुस्तकामधून तुम्ही वाचू शकता। तर अशा पद्धतीनं पाल अँड सुरी, रेन अँड मार्टिन इंग्लिशमध्ये म्हणजे 2 पुस्तकं इंग्लिशमध्ये आहेत आणि बाळासाहेब शिंदे जर ज्यांना इंग्लिश जमतच नसेल तर ते मराठीमध्ये बाळासाहेब शिंदेचं पुस्तक यूज करू शकता इंग्लिश व्याकरणसाठी। तर नेक्स्ट बघूया की हा जो सिलेबस आहे थोडाफार तो PSI STIचा जो मेन्स आहे त्याच्याशी निगडीतच आहे थोडाफार। तर यामध्ये तुम्ही थोडंसं जे कोरिलेशन करून बघू शकता किंवा किती सिलेबस सिमिलर आहे ते तुम्ही बघू शकता। तर
जर तुम्ही याची प्रिपरेशन कराल तर ते तुमच्या मेनसाठी STI PSIच्या मेनसाठी सुद्धा उपयोगात पडेल. तर बघूया, हा सब्जेक्ट जो आहे तो खूपच स्कोरिंग आहे. ही ट्रिक आहे इथे, व्हेरी स्कोरिंग सब्जेक्ट. नीड टू फोकस ऑन इंग्लिश ग्रामर. इंग्लिश ग्रामरवर तुम्हाला फोकस करावा लागेल इथे. ओके, तर इंग्लिश ग्रामर खूपच महत्त्वाचं असते, कारण की मराठीमध्ये तर सर्वच मुलं मार्क्स घेऊन येतात 50 पैकी 50, परंतु इंग्लिश ग्रामरचा जेव्हा विषय येतो तेव्हा ते तिथे कमी पडतात. तर इंग्लिश ग्रामरवर तुम्हाला फोकस करायचा आहे. मराठीत तर तुम्हाला करायचंच आहे, परंतु इंग्लिश ग्रामर सुद्धा इथे फोकस करावा लागेल, कारण की हा खूपच स्कोरिंग सब्जेक्ट आहे. त्यानंतर आपण दुसरा पेपर बघूया, की दुसरा पेपर इथे आपल्याला मिळतो मराठी इंग्लिश सब्जेक्टिव्ह. सब्जेक्टिव्हमध्ये 100 प्रश्न असतील आणि 100 गुण असतील, परंतु पहिल्या ऑब्जेक्टिव्हमध्ये वेळ 1 तास होता, इथे वेळ 3 तास असेल. ओके, आणि इथे निगेटिव्ह मार्किंग सुद्धा नाही आहे. तर यामध्ये बघूया की मराठी इंग्लिश सब्जेक्टिव्ह जो पेपर आहे तो 100 प्रश्न आणि 100 गुण असतील, आणि यामध्ये मार्क्सचं डिव्हिजन जे दिलेलं आहे ते मराठीमध्ये 50 आणि इंग्लिशमध्ये 50. आणि यामध्ये निबंध असेल, तुम्हाला निबंध आठवड्याला 1 निबंध तुम्ही लिहू शकता हिंदू, योजना आणि कुरुक्षेत्राचा उपयोग करून. तर हिंदूमध्ये ज्याही न्यूज इम्पॉर्टंट असतील त्या न्यूजवर एक निबंध लिहिण्याचा प्रयत्न करा मराठीमध्ये. योजनामध्ये जे छोटे छोटे गव्हर्नमेंट स्कीम्स असतील त्या निबंधामध्ये इन्क्लूड करण्याचा प्रयत्न करा, किंवा जे कोट्स असतील वेगवेगळ्या, फॉर एक्झाम्पल महात्मा गांधींनी एखादी कोट सांगितलेलं आहे आणि ते जर तुमच्या निबंधामध्ये लागू पडत असेल तर ते तुम्ही तिथे टाकू शकता. सॅड कोट झालं, हॅपीनेस कोट झालं, सक्सेस कोट झालं, तर ह्या कोट्स तुम्ही निबंधामध्ये टाकल्या सुरुवातीला तर तुमचा निबंध जो आहे तो इफेक्टिव्ह होईल आणि तुम्हाला चांगले मार्क्स तिथे मिळू शकतात. त्यानंतर आपण बघूया की निबंधासाठी तुम्हाला पुस्तक जे वापरायचं आहे ते अक्षरशिल्पेचं तुम्ही पुस्तक वापरू शकता. अक्षरशिल्पेचे मला वाटते 3 ते 4 पार्ट आहेत, त्या पुस्तकांचा उपयोग करून तुम्ही निबंध लिहू शकता. त्यानंतर 1/3 प्रिसिज रायटिंग. तुम्हाला 1/3 करायचं असते, एक पॅराग्राफ दिलेला असते त्यामध्ये तुम्हाला 1/3 करायचं असते, 1/3 करून तुम्हाला लिहायचं असते. आठवड्यातून तुम्ही 3 ते 4 प्रिसिज रायटिंग जरी केलात, आणि ते जे 1/3 असते ते खूपच स्पेसिफिक तुम्हाला लिहावं लागते, खूपच कमी जागा तुम्हाला दिलेली असते आणि तेवढ्या जागेमध्ये तुम्हाला 1/3 त्या पॅराग्राफचं करून लिहावं लागते. तर आयोग थोडासा स्ट्रिक्ट झालेला आहे याच्यामध्ये, तर तुम्ही ते बघून घ्यावं थोडंसं. त्यानंतर आपण बघूयात की ट्रान्सलेशन, भाषांतर तुम्हाला करावं लागेल. जेव्हा तुम्ही इंग्लिश पेपर वाचता तेव्हा त्याचं मराठीमध्ये भाषांतर, एका पॅराग्राफचं मराठीमध्ये भाषांतर करण्याचा प्रयत्न करा, आणि जेव्हा तुम्ही मराठी पेपर वाचता तेव्हा त्याचं इंग्लिशमध्ये थोडंसं भाषांतर करण्याचा प्रयत्न करा. जास्त नाही करायचं आहे, फक्त एकच टॉपिक उचलायचा आहे, किंवा फक्त एकच संपादकीय पान किंवा एडिटोरियल पेज ज्याला म्हणतो आपण इंग्लिशमध्ये ते उचलायचं आहे, आणि त्यामध्ये जे दिलेलं आहे सारांश किंवा त्यामध्ये जे कंटेंट दिलेलं आहे त्याचं भाषांतर करून बघायचं आहे. तर अशा पद्धतीने जर तुम्ही भाषांतर केलं तर तुम्हाला चांगले मार्क्स इथे मिळू शकतात. आता याच्यामध्ये ट्रिक अशी आहे की एसे मोस्ट प्रोबॅबली रिलेटेड टू द करंट अफेअर्स, म्हणजेच जे मोस्ट प्रोबॅबल आहेत ते तुमचे करंट अफेअर्सवर निबंध असतील, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणताही निबंध येणार नाही. तर बघूया, समोर आपल्याला GS1 मध्ये 3 विषय आहेत, तर इतिहास, भूगोल आणि कृषी. तर GS1चा जो हा पेपर आहे तो 150 प्रश्न असतील आणि 150 गुणांचा असतो. वेळ 2 तास असते आणि वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजेच मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स यामध्ये असतात. 1/3 निगेटिव्ह मार्किंग असते. जसं मी सांगितलं की फक्त दुसऱ्या पेपरलाच म्हणजेच मराठी इंग्लिश सब्जेक्टिव्ह पेपरला निगेटिव्ह मार्किंग नसते, कारण की तो डिस्क्रिप्टिव्ह पेपर असते, सब्जेक्टिव्ह पेपर असते, त्यामुळे त्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते. परंतु GS1च्या या पेपरमध्ये 1/3 निगेटिव्ह मार्किंग आहे आणि GSच्या सर्वच पेपरमध्ये 1/3 निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला असेल. तर बघूया GS1मध्ये काय सिलेबस आहे आणि तुम्हाला कोणकोणते पेपर्स इथे यूज करावे लागतील, कोणकोणते बुक्स इथे यूज करावे लागतील. इतिहास, भूगोल आणि कृषी असे 3 विषय त्यांनी एकाच पेपरमध्ये टाकलेले आहेत. त्यामध्ये तुम्हाला ग्रोवर अँड ग्रोवर वाचावं लागेल इतिहासासाठी. त्यानंतर भारताचा इतिहास महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह अनिल कटारे यांचं पुस्तक आहे. त्यानंतर स्वातंत्र्योत्तर भारत बिपिन चंद्रांचं पुस्तक आहे, ते तुम्हाला वाचावं लागेल. त्यानंतर समाजसुधारक के सागरमधून तुम्ही वाचू शकता. त्यानंतर तात्याचा ठोकळा उजळणीसाठी तुम्ही ठेवू शकता. समोर बघूया स्टेट बोर्डसाठी 4थी, 8वी आणि 11वीचे पुस्तक तुम्ही इथे वाचू शकता. तर बघूया ट्रिक काय आहे, कंट्रोल युअर माइंड, डोंट थिंक अबाउट फ्रेंड्स ऑर पीपल. तर इथे मी म्हणत आहो की फॉर एक्झाम्पल माझ्या मित्रांनी म्हटलं आहे की चल थोडंसं फिरायला जाऊ, तर मी माझा टाइम टेबल पूर्ण बिघडवून त्याच्यासोबत फिरायला कधीच जाणार नाही. ओके, जर मला लायब्ररीमध्ये जायचं असेल 6 तास, तर मी पहिले लायब्ररीमध्ये जाईल आणि त्याला म्हणेल की नाही मी तुझ्यासोबत येऊ शकणार नाही. सो कंट्रोल युअर माइंड, डोंट थिंक अबाउट द फ्रेंड्स ऑर पीपल. कधीच मित्रांचा विचार करायचा नाही, कधीच लोकांचा विचार करायचा नाही. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ही, जर कोणासोबत वादावाद झाली तर आपल्या माइंडमध्ये लायब्ररीमध्ये गेल्याच्या नंतर किंवा रिडिंग हॉलमध्ये गेल्याच्या नंतर तीच गोष्ट नेहमी घुमत राहते की याच्याशी माझा वाद झाला, किंवा याला मी असं बोलायला पाहिजे होतं, मी नाही बोलू शकलो. रूमवर गेल्याच्या नंतर किंवा घरी गेल्याच्या नंतर मी त्याला उत्तर दिलं या प्रश्नाचं, असं काहीच विचार करायचा नाही.
पीसफुल माइंडनी जो अभ्यास केला जातो तोच खूप इम्पॉर्टंट असतो. पीसफुल माइंडनी जो अभ्यास करू शकत नाही त्याचं सक्सेस हे खूपच उशिरा त्याच्या हातामध्ये मिळतं. तर अशा पद्धतीनं तुम्हाला अभ्यास करायचा आहे की एकदम पीसफुल, ज्या वेळेस गांधी व्हायचं आहे त्याच वेळेस गांधी व्हायचं, आणि ज्या वेळेस तुम्हाला सुभाषचंद्र बोस व्हायचं आहे त्यावेळेस तुम्ही सुभाषचंद्र बोस होऊ शकता. तर तुम्हाला ठरवायचं की कधी गांधी बनायचं आहे आणि कधी सुभाषचंद्र बोस बनायचं आहे. तर बघूया इथे ग्रोवर अँड ग्रोवर जे पुस्तक आहे ते इतिहासासाठी खूप महत्त्वाचं आहे. तर हे सर्वच पुस्तकं वाचायचे का, हा तुमच्या माइंडमध्ये सर्वात मोठा प्रश्न असेल. तर बघा, ग्रोवर अँड ग्रोवर आणायचं आणि ते पूर्ण वाचून टाकायचं. त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या विशेष संदर्भाचा जो महाराष्ट्राचा इतिहास आहे तो अनिल कटारेमधून वाचायचा. स्वातंत्र्योत्तर भारत म्हणजे स्वातंत्र्याच्या नंतरचा भारत, तो जर ग्रोवर अँड ग्रोवरमध्ये मिळत असेल तर स्वातंत्र्योत्तर भारत बिपिनचंद्राचं घेण्याचं काहीही गरज नाही आहे. समाजसुधारक के सागर ते तर इम्पॉर्टंट आहे, कारण की समाजसुधारक कदाचित तुम्हाला मिळणार नाही ग्रोवर अँड ग्रोवरमध्ये. तर अशा पद्धतीनं तुम्ही पुस्तकांची जी लिस्ट आहे ती तुम्ही लिहू शकता, परंतु किती वाचायचे आहेत आणि कोणता सिलेबस कुठे कव्हर होत आहे हे तुम्हाला बघावं लागेल. ओके, तर अशा पद्धतीने स्टेट बोर्ड तर तुम्हाला सोडायचंच नाही आहे बिलकुल. 4थी 8वी आणि 11वी स्टेट बोर्ड पूर्णच, मला तर वाटतं पूर्णच वाचून टाकावी. तुम्ही 4थी ते 12वीपर्यंत स्टेट बोर्डची पुस्तकं जेवढी असतील इतिहासाची तेवढी पूर्ण वाचायला पाहिजे. तर याच्यामध्ये आपण बघूयात की दुसरा जो विषय आहे तो भूगोल आहे. तर भूगोलासाठी 4थी ते 12वी स्टेट बोर्ड तुम्हाला यूज करायचा आहे. पुन्हा सांगतो, ही जी लिस्ट आहे आता ती पहिली इतिहासाची झाली, आता मी भूगोलाची सांगत आहो. ओके, 4थी ते 12वी स्टेट बोर्ड तुम्हाला यूज करायचं आहे. त्यानंतर काही टॉपिक्स आहेत GIS, GPS, रिमोट सेन्सिंग. तर हे जे GIS, GPS, रिमोट सेन्सिंग जे टॉपिक आहेत ते प्रॅक्टिकल वर्क ऑन फिजिकल जिओग्राफी या बुकमध्ये तुम्हाला मिळतील. आता प्रॅक्टिकल वर्क ऑन फिजिकल जिओग्राफी जे आहे ते NCERTचं बुक आहे, तर ते तुम्हाला यूज करावं लागेल GIS, GPS आणि रिमोट सेन्सिंगसाठी. त्यामध्ये तुम्हाला अल्टरनेटिव्ह काही मिळणार नाही. ओके, त्याच्यानंतर मराठीमध्ये जर वाचायचं असेल तर AB सौदी खूप चांगलं पुस्तक आहे असं मी ऐकलेलं आहे. तर त्यानंतर जर इंग्लिशमध्ये वाचायचं असेल तर GC लिऑंग आणि 11th 12th NCERT. GC लिऑंग आणि 11th 12th NCERT जर तुम्ही इंग्लिशमध्ये वाचू शकाल तर सफिशियंट आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही एक करायची गरज नाही पडणार. GC लिऑंग, 11th 12th NCERT आणि फायनली ऑक्सफोर्ड मॅप ॲटलास. ऑक्सफोर्ड मॅप ॲटलास तुम्ही यूज करू शकता. ऑक्सफोर्ड मॅप ॲटलासमध्ये तुम्हाला फक्त रोजचे 10 ते 15 मिनटं तो ऑक्सफोर्ड मॅप ॲटलास वाचायचा आहे. कोणते वारे कोणत्या साईडनी वाहतात, त्यानंतर तुम्ही खनिजे कुठे कुठे मिळतात हे तुम्ही तिथे वाचू शकता. त्यानंतर सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो, कोणत्या 2 पर्वतरांगांना एक जो पर्वत आहे तो म्हणजे एक माउंट जो आहे 2 पर्वतरांगांना कोणता माउंट जोडतो किंवा माउंटेन जोडते. तर अशा पद्धतीनं तुम्ही या प्रश्न स्वतः फ्रेम करू शकता, किंवा एखादी ऑनलाईन टेस्ट सिरीज आहे मी तुम्हाला सांगणारच आहे, तिथे तुम्ही जाऊन ते प्रश्न वाचू शकता आणि त्यांचे आन्सर्स देऊ शकता. आणि त्याच्यामध्ये एक्सप्लेनेशन सुद्धा दिलेले आहेत ऑनलाईन टेस्ट सिरीजमध्ये, तर तुम्ही ते यूज करू शकता आणि लवकरात लवकर ह्या एक्झामला तुम्ही क्रॅक करू शकता अशा पद्धतीनं. तर बघूया समोर काय दिलेलं आहे की आता पर्यावरण जे आहे, कृषी भूगोलमध्ये पर्यावरण सुद्धा इथे इन्क्लूड आहे. तर पर्यावरणासाठी तुम्ही तुषार घोरपडेंचं पुस्तक सुद्धा वापरू शकता किंवा शंकर IAS. तर तुषार घोरपडेंच्या पुस्तकामध्ये, जुन्या पुस्तकामध्ये थोड्याशा चुका होत्या, तर त्यांनी आता त्या चांगल्या केल्या आहेत की नाही मला माहिती नाही आहे, परंतु शंकर IAS जे मी IAS साठी यूज करतो ते तुम्ही पुस्तक यूज करू शकता जर तुम्ही इंग्लिशमध्ये वाचू शकाल तर. तर इथे मराठीमध्ये झालं तर AB सौदी आणि 4थी ते 12वी स्टेट बोर्ड तुम्ही वाचू शकता. हे 2 चांगले ऑप्शन्स आहेत तुमच्याकडे. जर इंग्लिशमध्ये तुम्ही वाचू शकाल तर GC लिऑंग, 11th 12th NCERT अशा पद्धतीने तुम्ही वाचू शकता. तर यामध्ये जो शेवटचा टॉपिक आहे कृषी, त्या कृषीसाठी रंजन गोळंबेचं एक जुनं पुस्तक आहे ते जे रंजन कोळंबेचं जुनं पुस्तक आहे त्यामध्ये सिलेक्टेड टॉपिक्स जे आहेत ते तुम्हाला कृषीसाठी वाचायचे आहेत. प्लस 11th and 12th स्टेट बोर्डची पुस्तकं कृषीसाठी खूप अत्यंत महत्त्वाची आहेत. याच्या व्यतिरिक्त कृषीसाठी काही नाही आहे. तर रंजन कोळंबेचं जुनं पुस्तक आणि 11th 12th स्टेट बोर्ड्स. आता याच्यामध्ये बघूया आपण की आपल्याला ट्रिक काय मिळते. स्टे अवे फ्रॉम द स्टुडंट्स हू थिंक्स निगेटिव्हली. काय करतात मुलं, खूप वेळेस डिमोटिवेट करण्याचा प्रयत्न करतात समोरच्या मुलाला आणि होऊनही जातात बाकीची मुलं. तर असं नाही करायचं आहे. जो निगेटिव्हली विचार करतो ना की यार आपल्याकडनं नाही होणार, आपण नाही करू शकणार, त्यांच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करायचा. स्वतःला विचारायचं की मी करू शकतो का, माझ्यामध्ये ॲबिलिटी आहे का. तर तुम्ही करू शकता, कारण की कितीही जरी कोचिंग लावलं तर 80% जी आहे ती तुमचीच ॲबिलिटी लागते ही एक्झाम क्रॅक करण्याकरता. किंवा एखादा खूपच चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये आहे त्याचं होऊन जाईल माझं होणार नाही असं काही एक नसते. 80% जे आहे ते तुमचे एफर्ट्स असतात. फक्त 20% जे एफर्ट्स असतात ते कोचिंगवाले घेतात की कोणतं पुस्तक वाचावं लागेल. आजपर्यंत आपण तेच तर शिकत आलेलो आहोत 4थी ते 12वीपर्यंत की आपण काय काय वाचलं पाहिजे, काय काय नाही वाचलं पाहिजे, तेच तुम्हाला आता इथे वाचायचं आहे. परंतु सर्व कंबाईनली वाचायचं आहे आणि तुम्हाला पेपर द्यायचा आहे. तर 80% युअर हार्डवर्क इज नेसेसरी अँड द 20% हार्डवर्क इज गोज टू कोचिंग ओनली. आणि इथेच कोचिंगची जी
प्रोसिजर आहे ती मीच करत आहोत तुमच्यासाठी, की सर्व विषयांचं तुम्हाला सविस्तर माहिती देऊन तुम्हाला कशी प्रिपरेशन करायची हे सांगत आहोत. तर बाकीचे जे 80% आहे ते तुम्हाला करायचं आहे. तर चला नेक्स्ट स्लाइडमध्ये मी तुम्हाला सांगणार आहोत की MPSC पूर्व परीक्षेसाठी तुम्हाला कोणती टेस्ट सिरीज जॉईन करायला पाहिजे. तर MPSC पूर्व परीक्षा, राज्यसेवा किंवा म्हटलं तर चालते की STI, PSI, ASO या परीक्षेसाठी सुद्धा एकच सेम टेस्ट सिरीज तुम्हाला जॉईन करायला पाहिजे. आणि या टेस्ट सिरीजचं ॲक्च्युली प्राईस खूपच कमी आहे, म्हणून ही एवढी पॉप्युलर आहे मुलांमध्ये, MPSCच्या मुलांमध्ये. तर सर्व मुलं ही टेस्ट सिरीज वापर करत आहेत. 1000च्या वर मला वाटलं की तुम्हाला सांगायला पाहिजे. तुम्हाला जर माहिती नसेल तर स्पीडअप किंवा स्पीडअप एक्झाम नावाची जी टेस्ट सिरीज आहे ती तुम्ही टाकू शकता. गुगल प्लेवर त्यांचं ॲप्लिकेशन आहे, ते ॲप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही ही टेस्ट सिरीज यूज करू शकता. तर क्वालिटीज काय आहेत, का एवढी पॉप्युलर आहे ही स्टुडंट्समध्ये MPSCच्या. तर सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे की 3500 प्लस 500 करंट अफेअर क्वेश्चन्स, म्हणजेच टोटल 40 पेपर्स, म्हणजेच 4000 क्वेश्चन्स ते देत आहेत त्यांच्या प्लॅटफॉर्मवर. आणि हे खूपच कमी दरामध्ये ते उपलब्ध करून देत आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे की त्यांचे क्वेश्चन्स जे आहेत ते क्वालिटी क्वेश्चन्स आहेत, तर ते तुम्हाला क्वालिटी क्वेश्चन्स देत आहेत, उपलब्ध करून देत आहेत त्यांच्या वेबसाईटवर किंवा त्यांच्या ॲप्लिकेशनवर. तर प्ले स्टोअरवर तुम्ही स्पीडअप टाका किंवा स्पीडअप एक्झाम टाका, हा लोगो जिथे येईल तो लोगो तुम्ही जर बघितला तर त्याला इन्स्टॉल करा आणि तुम्ही एवढे सारे क्वेश्चन्स एकदम कमी दरामध्ये, त्यांचा प्राईससुद्धा मी सांगून देणार तुम्हाला, तर तेवढ्या कमी दरामध्ये तुम्ही सॉल्व्ह करू शकता. प्रत्येक विषयानुसार त्यांचे प्रश्नसंच आहेत. प्रत्येक विषयानुसार जर म्हटलं तर इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, पर्यावरण आणि विज्ञान या सर्व विषयावर त्यांचे क्वेश्चन्स आहेत. आणि इंग्लिशचं जे व्याकरण आहे त्याच्यावर सुद्धा त्यांचे क्वेश्चन्स त्यांनी अपलोड केलेले आहेत. तर अशा पद्धतीनं सर्व विषयांवर तुम्हाला प्रश्नसंच तिथे मिळून जातील. तर GS 1वर त्यांचा फोकस जास्त आहे, म्हणजे जनरल स्टडीज पेपर 1वर MPSC पूर्व परीक्षेच्या. तसेच STI, PSI आणि ASO साठी सुद्धा तुम्ही टेस्ट सिरीज वापरात आणू शकता. आणि यांची व्हॅलिडिटी जवळपास 12 महिने आहे, म्हणजेच खूपच कमी दरामध्ये तुम्ही 12 महिन्याकरता यांची टेस्ट सिरीज जॉईन करू शकता. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे की मागच्या वर्षीचे प्रश्न जे आहेत ते आपल्याला मिळत नाहीत, हँडी राहत नाहीत आपल्या हातामध्ये, तर त्यांनी मागच्या वर्षीचे सरावासाठी प्रश्नसुद्धा तिथे दिलेले आहेत. तर अशा पद्धतीनं जवळपास सगळंच त्यांनी आपल्या वेबसाईटवर प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. नकाशावर आधारित प्रश्नसुद्धा आहेत त्यांचे, मॅप बेस्ड क्वेश्चन जे आहेत ॲटलासवर. मी थोड्या वेळापूर्वी म्हटलं होतं तुम्हाला की कोणते वारे कुठून वाहतात, खनिजे कुठे मिळतात, कोणत्या राज्यामध्ये कोणते खनिजे मिळतात, पर्यावरण स्थळ कोणते आहेत कोणत्या राज्यामध्ये. तर अशा पद्धतीनं सर्व क्वेश्चन्स ॲटलास बेस्ड त्यांनी आपल्या वेबसाईटवर टाकलेले आहेत किंवा त्यांच्या ॲप्लिकेशनवर तुम्हाला मिळून जातील. आत्ता याची प्राईस आहे 199 रुपये ॲक्च्युअली, परंतु मला एक कोड मिळालेला आहे त्यांच्या वेबसाईटवर. तो जर तुम्ही टाकला टॉपर नावाचा तर 50 रुपीज डिस्काउंट तुम्हाला मिळेल. म्हणजेच फायनली तुम्हाला जी प्राईस आहे या टेस्ट सिरीजची ती 149 रुपीजपर्यंत मिळेल. ओके, 149 रुपयामध्ये तुम्हाला ही टेस्ट सिरीज मिळून जाईल त्यांच्या याच्यामध्ये. तर इथे जे आहे ते एक नवीन ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे की यूज एलिमिनेशन मेथड वाईल सॉल्विंग क्वेश्चन्स ऑन स्पीडअप. तर स्पीडअप एक्झामवर तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करा किंवा ऑफलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करत असाल तर तिथे एलिमिनेशन मेथडचा यूज करा. जेव्हाही तुम्ही स्पीडअपवर किंवा ऑफलाईन फॉर एक्झाम्पल सॉल्व्ह करत आहात क्वेश्चन्स तर एलिमिनेशनचा यूज करा. एलिमिनेशन मेथड म्हणजे काय होते की फॉर एक्झाम्पल की एखादी घटना 1922च्या काळामध्ये घडलेली असेल, ओके, जसं चौरी चौरा आंदोलन झालं आहे तर ते 1922च्या जवळपास घडला आहे आणि त्यांनी जर म्हटले की ते 1930च्या जवळपास घडलेलं आहे तर ऑब्व्हियसली ते आन्सर रॉंग असेल. ओके, तर ते क्वेश्चन तुम्ही तो आन्सर तुम्ही एलिमिनेट करू शकता तिथून, तर त्यालाच म्हणतात एलिमिनेशन मेथड. तर अशा पद्धतीचा उपयोग करून तुम्ही तुमची प्रोबॅबिलिटी जी आहे ती वाढवू शकता बाकीच्या आन्सर्समध्ये. मग तुमच्याकडे राहिलेले 3 ऑप्शन्स असतील तर 3 ऑप्शनमधून पुन्हा एक एलिमिनेट करण्याचा प्रयत्न करा. असे क्वेश्चन्सचे आन्सर्स जे आहेत ते एलिमिनेट करण्याचा प्रयत्न करा आणि शेवटी फायनली तुम्हाला एक उत्तर मिळून जाईल किंवा 2 उत्तरे मिळून जातील. तर तुमची प्रोबॅबिलिटी जी आहे ती 50-50% होऊन जाईल. तर अशा पद्धतीने तुम्ही एलिमिनेशन मेथडचा यूज करा, चाहे ते स्पीडअपवर हो किंवा ऑफलाईन टेस्ट सिरीज तुम्ही लावा. ऑफलाईन टेस्ट सिरीज खूपच महागाची आहे आणि ही सगळ्यात पॉप्युलर आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये. स्टुडंटमध्ये हजारो स्टुडंट्स याला सॉल्व्ह करत आहेत. तर मी तुमच्यासाठी टेस्ट सिरीज सांगत आहोत इथे. आणखी यांच्या ॲप्लिकेशनवर किंवा यांच्या टेस्ट सिरीजमध्ये काय आहे ते आपण बघूयात. तर दुसरी गोष्ट म्हणजे की स्पीडअप तर सांगितलंच आहे की त्यांचं नाव स्पीडअप किंवा स्पीडअप एक्झाम आहे. तर महत्त्वाच्या प्रश्नांचे आणि स्पष्टीकरणसुद्धा दिलेले आहेत. आजपर्यंत मी जेवढेही बुक्स बघितले त्याच्यामध्ये मला कोणत्याच बुक्समध्ये स्पष्टीकरण दिसलेलं नाही आहे, परंतु यांची जी वेबसाईट आहे त्यांच्या वेबसाईटवर किंवा त्यांच्या ॲप्लिकेशनवर स्पीडअप नावाच्या ॲप्लिकेशनवर महत्त्वाच्या प्रश्नांचे स्पष्टीकरणसुद्धा दिलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर यांनी असं सांगितलेलं आहे त्यांच्या वेबसाईटवर की ते चार्ट्स प्रोव्हाइड करतील बिफोर अ मंथ. म्हणजे जी MPSC पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम असेल त्याच्यानुसार एका महिन्यापूर्वी, राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या एका महिन्यापूर्वी ते तुम्हाला चार्ट्स देतील वेगवेगळे. तर ते चार्ट्स तर
तुम्ही रिमाइंड केले तर खूप सारे प्रश्न त्यावर चार्ट्सवरून तुमचे सॉल्व्ह होतील. तर एक स्टेप अहेड म्हणता येईल या गोष्टीला, कारण की काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न त्यांनी इथे केलेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की ही जी टेस्ट सिरीज आहे ती PSI, STI आणि ASO या तिन्हीसाठी सुद्धा यूज होऊ शकते. ओके, तर तुम्ही या तिन्हीसाठी आणि त्याच्यानंतर MPSC पूर्व परीक्षा याच्यासाठी जरी जॉईन केली तरीही तुम्हाला बेनिफिट मिळेल. ओके, तर जवळपास 12 महिन्यांकरता यांचा कालावधी आहे की 12 महिने तुम्ही ही टेस्ट सिरीज यूज करू शकता. त्यानंतर टाईम बेस्ड टेस्ट सिरीज आहे. टाईम लागलेला असेल, जेव्हाही तुम्ही प्रश्न सॉल्व्ह करायला जाणार तेव्हा तिथे टाईम लागलेला असेल, जेव्हा आपण बुकवर सॉल्व्ह करतो तेव्हा तिथे टाईम लागलेला नसतो. तर इथे टाईम बेस्ड टेस्ट सिरीज आहे. कितीही वेळेस तुम्ही ही टेस्ट सिरीज सॉल्व्ह करू शकता. ओके, त्याच्यानंतर रिव्हिजन टेस्ट. फॉर एक्झाम्पल आता जेव्हा तुमची एक्झाम असेल त्याच्या 15 दिवसापूर्वी खूप साऱ्या रिव्हिजन टेस्ट ते तुम्हाला देतील, म्हणजे जवळपास 5,000 प्रश्नापर्यंत ते घेऊन जातील. जरी त्यांनी सांगितलेलं आहे त्यांच्या वेबसाईटवर की 3,500 प्रश्न प्लस 500 करंट अफेअर क्वेश्चन्स, परंतु रिव्हिजन टेस्ट ज्या असतील ते धरून जवळपास 5,000 क्वेश्चनपर्यंत ते तुम्हाला घेऊन जातील. त्यानंतर डेली नोटिफिकेशन्स येत राहतात त्यांच्या ॲप्लिकेशनवर. वरच्या साईडला जे नोटिफिकेशन येते आपल्या, त्या प्रत्येक वेळेस त्यांचं नोटिफिकेशन येईल की नवीन टेस्ट सिरीज अपलोड झालेली आहे, तर तुम्ही बघू शकता. सर ते कीप यू अपडेटेड, म्हणजेच नेहमी ते तुम्हाला अपडेट ठेवण्याचा प्रयत्न करतील. चला, हे तर झालं या स्पीडअपबद्दल किंवा स्पीडअप एक्झामबद्दल, त्यांच्या ॲप्लिकेशनबद्दल. तर आपली ट्रिक बघूया इथे काय आहे. फोर्स युअर सेल्फ टू डू. तर स्वतःला फोर्स करा की तुम्हाला हे करायचंच आहे. फॉर एक्झाम्पल डायरी घ्या, डायरीमध्ये लिहा की मला आज कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत. जेव्हा आपण रीडिंग हॉलमध्ये जातो किंवा जेव्हा आपण पुस्तक घेतो तेव्हा आपल्याला कळत नाही की एक्झॅक्टली आपल्याला काय वाचायचं आहे. तर सर्वात पहिले एक लिस्ट बनवा. दॅट इज थिंग्स टू डू. मला ह्या गोष्टी आज करायच्या आहेत. सगळ्यात पहिले मला युनिट वाचायचं आहे, त्याच्यानंतर मला टेस्ट सॉल्व्ह करायची आहे, ती ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन असो, तर ती तुम्हाला टेस्ट सॉल्व्ह करायची आहे. असं लिहून काढा एका बुकवर, एका डायरीवर किंवा एका पेजवर, आणि ते पेज आपल्यासोबत रीडिंग हॉलमध्ये किंवा जिथे तुम्ही अभ्यासाला बसता तिथे ठेवून द्या. आणि एक टार्गेट संपल्याच्या नंतर दुसरं टार्गेट कंटिन्युअसली तुम्ही घेत चला. तर अशा पद्धतीनं सिस्टमॅटिकली स्वतःला अरेंज करा. ओके, त्याच्यानंतर ही जी सध्याच्या परिस्थितीमध्ये टेस्ट सिरीज मी सांगत आहोत त्याचं सध्या प्राईस जे आहे ते खूपच कमी आहे, परंतु ही एवढी फेमस होत आहे की ऑब्व्हियसली काही दिवसाच्या नंतर याचं जे प्राईस आहे ते वाढून जाईल. आता सध्याच्या परिस्थितीमध्ये तो कुपन कोडसुद्धा तिथे चालू आहे, तर कुपन कोड काही दिवसाच्या नंतर राहील की नाही याची मला गॅरंटी नाही आहे. तर तुम्ही आज हा व्हिडिओ बघत आहात, लवकरात लवकर जर बघत असाल तर प्राईस हीच राहील, नाहीतर तुम्ही म्हणाल की प्राईस वाढलेली आहे आणि मी इथे कमी जास्त सांगितलेली आहे, तर होऊ शकते त्यांची प्राईस वाढू शकते. तर तुम्ही बघा, जर प्राईस वाढलेली नसेल तर तुम्ही जॉईन करू शकता, जर प्राईस वाढलेली असेल तर ते तुमच्यावर डिपेंड आहे. ओके, तर समोर बघूया आपण GS2च्या पेपरमध्ये तुम्हाला मिळेल राज्यशास्त्र, भारतीय संविधान व भारतीय राजकारण. 150 प्रश्न असतील, 150 गुण, वेळ 2 तास. त्याच्यानंतर पॅटर्न वस्तुनिष्ठ बहुपर्यायी, 1/3 निगेटिव्ह मार्किंग. यामध्ये सांगितलंच आहे की 150 प्रश्न, 150 गुण. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे की इंडियन पॉलिटी जे आहे M. लक्ष्मीकांतचं बुक, आता ते मराठीमध्ये अवेलेबल आहे. तुम्ही लक्की ठरला आहे त्याच्या या गोष्टीमध्ये की इंडियन पॉलिटी जे आहे ते M. लक्ष्मीकांतचं बुक सध्या मराठीमध्ये अवेलेबल आहे, तर तेच तुम्ही वाचायचं. भारतीय प्रशासन व्यवस्था रंजन कोळंबे, हे मी तुम्हाला फक्त सांगत आहो ॲक्च्युली कोणतं बुक तुम्ही अल्टरनेटिव्हली यूज करू शकता. जर तुमच्याकडे पहिल्यापासूनच भारतीय प्रशासन व व्यवस्था असेल रंजन कोळंबेचं, तर तेच वाचत राहा. जर इंडियन पॉलिटी चं बुकच नसेल एखादं तुमच्याकडे, तर इंडियन पॉलिटीचं M. लक्ष्मीकांत घ्या. तर माझा पहिला प्रेफरन्स आहे M. लक्ष्मीकांत मराठीमध्ये. ओके, त्यानंतर युनिक अकॅडमीचं पार्ट 1 आणि पार्ट 2 बुक्स येतात. जर तुम्हाला वाटत असेल की इंडियन पॉलिटीचं M. लक्ष्मीकांत सफिशियंट आहे तुमच्या अभ्यासाकरता तर ठीक आहे, नाहीतर युनिक अकॅडमीचं पुस्तक तुम्ही घेऊ शकता. ओके, त्यानंतर पंचायत राज किशोर लवटे, हे कंपल्सरी आहे पंचायत राजचं बुक किशोर लवटेंचं. तर इंडियन पॉलिटी M. लक्ष्मीकांत मराठी आणि पंचायत राज किशोर लवटे. बाकीचे जे बुक्स आहेत ते अल्टरनेटिव्ह आहेत. ओके, आणि काही ओरिजिनल ॲक्ट्स तुम्हाला इंग्लिशमध्ये डाउनलोड कराव्या लागतील. तर त्या ज्या म्हणजे नवीन ॲक्ट्स ज्या बनलेल्या आहेत त्या तुम्हाला इंग्लिशमध्ये डाउनलोड करून त्याला नेहमी वाचत राहावं लागेल. आणि सगळ्यात मोठी गोष्ट सांगायची झालं तर राज्यशास्त्र हा एक स्टॅटिक सब्जेक्ट नाही आहे, हा एक डायनामिक सब्जेक्ट आहे. डायनामिक म्हणजेच की जो ट्रेंड आहे तो चेंज होत राहतो. एका पद्धतीने म्हटलं तर नवीन संकल्पना येऊन उभरतात. ओके, म्हणजेच चालू घडामोडीशी निगडीत आहे एका पद्धतीने जर म्हणायचं गेलं तर, की तुम्ही अशा पद्धतीने प्रिपरेशन करायला पाहिजे की इट इज युअर लास्ट चान्स. तुमचा शेवटचा प्रयत्न आहे. MPSCने तुम्हाला शेवटचा प्रयत्न दिलेला आहे आणि तो तुम्ही ग्रॅब करायचा आहे. ती अपॉर्च्युनिटी तुम्ही घालवायची नाही आहे. तुमच्याकडे एकच चान्स आहे. अशा पद्धतीने प्रिपरेशन करा. जर तुम्ही अशा पद्धतीने प्रिपरेशन नाही केली तर सक्सेस खूप दूर आहे तुमच्यापासून. कारण की जेव्हाही मुलं किंवा टॉपर्स किंवा कोणीही जो सध्याच्या परिस्थितीमध्ये त्या प्लॅटफॉर्मपर्यंत गेलेला आहे, तो ट्रेनिंग घेत आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये MPSCची, म्हणजेच तो उपजिल्हाधिकाऱ्याची सध्या जर ट्रेनिंग घेत आहे तर त्यांनी अशाच पद्धतीने प्रिपरेशन केलेली असेल की त्याचा हा लास्ट चान्स आहे. तर तुम्हाला सुद्धा तेच इम्प्लिमेंट करायचं आहे तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये की हा माझा लास्ट चान्स आहे आणि मला हा मिळवायचाच आहे कोणत्याही पद्धतीनं. त्याच्यानंतर आपली नेक्स्ट
जी स्लाइड आहे त्याच्यामध्ये GS3 बद्दल बोलणार आहोत आपण, की मानव संसाधन विभाग व मानवी हक्क. 150 प्रश्न आहेत, 150 गुण आहेत, वेळ 2 तास आहे, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी, 1/3 निगेटिव्ह मार्किंग, सिमिलरिटी आहे, काहीच वेगळं नाही आहे. त्यानंतर आपण बघू की याच्यामध्ये आपल्याला कोणते पुस्तकं यूज करायचे आहेत. रंजन कोळंबे, बघा रंजन कोळंबेचं एक बुक आहे मानव संसाधन विभाग व मानवी हक्क यावर. तर त्यात ते जे बुक जर वाचलं तर तुम्हाला एक फ्रेम येऊन जाईल, एक आराखडा येऊन जाईल. त्या आराखड्यामध्ये तुम्हाला कोणकोणते टॉपिक्स आहेत मानव संसाधन विभाग व मानवी हक्कामध्ये, त्या आराखड्यामध्ये ते फ्रेम करा. आणि ते फ्रेम झाल्याच्या नंतर तुम्हाला कळेल की एक्झॅक्टली कोणत्या टॉपिकवर मला इथे नोट्स बनवायच्या आहेत किंवा कोणत्या टॉपिकवर मला कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. तर एक आराखडा येऊन जाईल रंजन कोळंबेच्या बुकमधून. त्याच्यानंतर इंडिया इयरबुकचे सिलेक्टेड टॉपिक्स तुम्हाला वाचावं लागेल. जसजसा सिलेबस तुम्ही वाचाल ना तसं तुम्हाला कळून जाईल की इंडिया इयरबुक्सचे तुम्हाला कोणते टॉपिक्स वाचायचे आहेत. त्यानंतर युनिक अकॅडमीचे 2 पुस्तकं येतात मानव संसाधन विभाग व मानवी हक्कावर. ॲक्च्युली हे 2 पुस्तकं तुम्हाला वाचायला हवेत असं मला वाटते. त्यानंतर किरण देसलेचा भाग 2 म्हणजेच इकॉनॉमिक्सचा किरण देसलेचा भाग 2 जो आहे तो मानव संसाधन विभाग व मानवी हक्क हा जो सब्जेक्ट आहे त्यासाठी महत्त्वाचा ठरेल. तर तो सुद्धा तुम्ही वाचायला पाहिजे, ते बुक सुद्धा तुम्ही वाचायला पाहिजे, किरण देसले भाग 2. त्यानंतर तुम्हाला करंट अफेअर्सशी याला रिलेट करावं लागेल. तर त्यासाठी तुम्हाला करंट अफेअर्ससाठी लोकराज्य योजना किंवा आजकाल जी फेमस आहे MPSC मंत्रा, जसं स्पीडअप फेमस आहे तसं MPSC मंत्रासुद्धा फेमस आहे. आता MPSC मंत्रा का फेमस आहे, कारण की ते नेहमी रेग्युलरली अपडेट देत होते ओके त्यांच्या वेबसाईटवर, परंतु त्यांनी आता वेबसाईटवर अपडेट देणं बंद केलेलं आहे आणि MPSC मंत्राची आता ऑफलाईन हे येत आहे, मॅगझिन येत आहे. तर ती सुद्धा तुम्ही यूज करू शकता मानव संसाधन विभाग व मानवी हक्कासाठी किंवा करंट अफेअर्ससाठी म्हणा. तर अशा पद्धतीनं तुम्हाला याची प्रिपरेशन करायची आहे. त्याच्यानंतर या विषयासाठी सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे न्यूजपेपर खूपच इम्पॉर्टंट आहे. जसं लोकसत्ता झालं, महाराष्ट्र टाइम्स झालं, तर या न्यूजपेपरचा तुम्ही उपयोग करावा. आता इथे ट्रिक आहे की डिसिप्लिन मॅटर्स अ लॉट इन युअर लाईफ. डिसिप्लिन खूप मॅटर करते. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही रीडिंग हॉलमध्ये जात असाल तर तुमच्याजवळ तुमच्या पाण्याची बॉटल, त्याच्यानंतर तुमचा पेन, वही, त्याच्यानंतर तुम्हाला जे बुक्स वाचायचे आहेत आणि त्याच्यानंतर तुमची डायरी ज्याच्यावर तुम्ही लिहिलेलं असेल की मला आज काय करायचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या टेबलवर असायला पाहिजे. कुणाकडेच पेन मागण्याची गरज नाही पडली पाहिजे, कुणासोबत जास्त बोलण्याची गरज नाही पडली पाहिजे. डिसिप्लिन असायला पाहिजे. 10 वाजता जर जायचं असेल लायब्ररीमध्ये तर 10च वाजता तुम्ही लायब्ररीमध्ये पोहोचले पाहिजे. किंवा फॉर एक्झाम्पल जर कोणताही कारण येत असेल तुमच्या मनामध्ये तर ते कारण अवॉइड करून तुम्ही तुमच्या सरळ मार्गाने जायला पाहिजे, कारण की डिसिप्लिन खूपच महत्त्वाचं असते. ओके, तर डिसिप्लिन मॅटर्स अ लॉट इन युअर लाईफ, ही गोष्ट ध्यानात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे मानव संसाधन विभाग व मानवी हक्क. तर याच्यामध्ये काय आहे की एकदा आराखडा जर बनला ना पूर्णपणे की सर्व बुक्स तुमचे वाचून झाले, सर्व बुक्स वाचून झाल्याच्या नंतर ओके, पुन्हा सांगतो, सर्व बुक्स वाचून झाल्याच्या नंतर या वेबसाईट आणि रिपोर्ट्स जे आहेत या ऑर्गनायझेशनचे ते तुम्हाला वाचायचे आहेत. तर सगळ्यात पहिला आहे युनेस्को, युनायटेड नेशन्स एज्युकेशन सायंटिफिक कल्चरल ऑर्गनायझेशन जे आहे त्याचे रिपोर्ट्स तुम्हाला वाचायचे आहेत. ॲक्च्युली प्रत्येकाचं इथे जे लॉंग फॉर्म आहे ते देणं अशक्य होईल. त्यानंतर UNDP ओके, युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम जो आहे त्याचे तुम्हाला रिपोर्ट वाचायचे आहे. त्याच्यानंतर सार्क ओके, त्याच्यानंतर OPEC, त्याच्यानंतर ILO इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन, त्याच्यानंतर कामगार कल्याणची जी वेबसाईट आहे त्याच्यावर तुम्हाला जायचं आहे. त्याच्यानंतर मनुष्यबळ विकास मंत्रालय, हे जे सर्व सांगितले आहेत मी रिपोर्ट्स अँड ऑर्गनायझेशन आणि जे वेबसाईट्स आहेत ज्या महत्त्वाच्या ठरतील आपल्या एक्झामसाठी. तर एवढ्याच मी सध्याच्या परिस्थितीमध्ये सांगू शकतो तुम्हाला. जर नेक्स्ट टाइम मला काही मिळत असेल मानव संसाधन किंवा विभाग व मानवी हक्कावर तर मी नक्कीच तुम्हाला सांगेन, परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये एवढ्याच वेबसाईट आहेत. आणि ह्या वेबसाईट पुन्हा सांगतो एक वेळेस की जोपर्यंत तुमचा एक आराखडा बनत नाही, जोपर्यंत तुम्ही मानवी संसाधन विभाग व मानवी हक्कावर पुस्तक वाचून घेत नाही, त्याच्यानंतरची ही स्टेप आहे ओके, तोपर्यंत तुम्हाला ह्या वेबसाईट चालायच्या नाही आहेत. तर ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. त्यानंतर प्रिपेअर युअर ओन शॉर्ट नोट्स ऑर अंडरलाईन द इम्पॉर्टंट लाईन्स. तर तुम्हाला स्वतःच्या शॉर्ट नोट्स बनवायच्या आहेत. स्वतःच्या शॉर्ट नोट्स खूपच इझिली तुम्ही वाचू शकता ओके. आणि जर तुम्ही अंडरलाईन केलं, तुमच्याकडे जर एवढा वेळ नसेल की तो शॉर्ट नोट्स तयार होत जर नसतील तर इम्पॉर्टंट लाईन्सला अंडरलाईन करा किंवा हायलायटर असते त्या हायलायटरनी हायलाईट करा तुम्हाला इम्पॉर्टंट ज्या लाईन वाटतात त्या. आणि कारण की ते एकदम सोपं जाते तुम्हाला वाचायला. शेवटच्या टायमाला जेव्हा तुम्ही रिव्हिजन कराल ना तेव्हा पूर्णपणे तुम्ही काहीच मिनिटामध्ये पूर्ण पुस्तकाची रिव्हिजन करू शकता जर तुमची अशा पद्धतीने प्रिपरेशन असेल तर. तर नेक्स्ट पॉईंट आहे की MPSC वर्ल्ड जी आहे ती एक चांगली साईट आहे. ही करंट अफेअर्स खूप चांगल्या पद्धतीने लिहितात या वेबसाईटवर. तर MPSC वर्ल्डवर जा, करंट अफेअर्स तुमचं पूर्णपणे प्रिपेअर होऊन जाईल. शेवटी एकदा महिन्याच्या एक मॅगझिन घेऊन या
जी सांगितली आहे मी ती MPSC मंत्र आणा किंवा युनिक अकॅडमीची आणा. युनिक अकॅडमीची वेबसाईट युनिक अकॅडमीची ऑफलाईन जी मॅगझिन आहे ती सुद्धा चांगली आहे आणि MPSC मंत्राची सुद्धा चांगली आहे. परंतु इथे जर तुम्हाला डेली करंट अफेअर वाचायचं असेल तर MPSC वर्ल्ड नावाची वेबसाईट आहे. जसं मी सांगितलं की टेस्ट सिरीजसाठी स्पीडअप सर्वात चांगली आहे, कारण की तिथे अचूक उत्तरे दिलेली असतात आणि सर्व गोष्टी तिथे चांगल्या दिलेल्या आहेत. तर MPSC वर्ल्डमध्ये सुद्धा खूप चांगल्या गोष्टी दिलेल्या आहेत. इथे करंट अफेअर खूप चांगल्या पद्धतीने दिलेले आहेत. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही या दोन वेबसाईटचा उपयोग करू शकता, एक स्पीडअप आणि दुसरा MPSC वर्ल्ड. आणि तिसरा जर बघितलं तर MPSC मंत्रा म्हणून आहे, तर ते तुम्ही ऑफलाईनची मॅगझिन म्हणून यूज करू शकता. ओके, त्यानंतर मी तुम्हाला पेपर चौथ्याबद्दल सांगणार आहोत, GS4. त्याच्यामध्ये अर्थव्यवस्था व नियोजन, विकास विषयक अर्थशास्त्र आणि कृषी, विज्ञान व तंत्रज्ञान विकास. तर अशा पद्धतीने जवळपास खूपच मोठा सिलेबस मला वाटत आहे. म्हणजेच एका सब्जेक्टचं नाव जरी म्हटलं तरी खूप मोठं झालं आहे इथे. तर 150 प्रश्न आणि 150 गुण आहेत त्याच्यामध्ये. वेळ 2 तास आहे. वस्तुनिष्ठ बहुपर्याय, MCQ 1/3 निगेटिव्ह मार्किंग आहे. सिमिलर आहे GS1, GS2, GS3, GS4 सर्व सारखं आहे. ओके, तर यामध्ये बघूया आपण अर्थव्यवस्था व नियोजन, विकास विषयक अर्थशास्त्र आणि कृषी, विज्ञान व तंत्रज्ञान विकास. बघा, किरण देसलेंचं पुस्तक आहे इथे. भाग 1 आणि भाग 2 हे पुस्तक म्हणजे रट्टा मारायचा आहे. ओके, किरण देसले भाग 1 भाग 2 रट्टा मारायचा म्हणजे याचा अर्थ असा नाही की घोकंपट्टी करायची आहे. रट्टा मारायचा आहे म्हणजे तुमच्या दिमागामध्ये ते पूर्ण पुस्तक उतरलं पाहिजे. ओके, त्याच्यानंतर रमेश सिंग, जर तुम्ही इंग्लिशमध्ये वाचत असाल तर रमेश सिंग वाचा किंवा श्रीराम आयस वाचा. इंग्लिशमध्ये जर वाचत असाल तर रमेश सिंग किंवा श्रीराम आयस. आणि तुम्हाला इकॉनॉमिक सर्वे ऑफ इंडिया शॉर्ट्स जो मिळेल, फॉर एक्झाम्पल GS स्कोअर इंग्लिशमध्ये काढतो इकॉनॉमिक सर्वे ऑफ इंडिया, आणि इकॉनॉमिक सर्वे ऑफ महाराष्ट्र म्हणजे भारताची आर्थिक पाहणी जी आहे ती तुम्हाला मराठीमध्ये सुद्धा मिळून जाईल. तर अशा पद्धतीने जी शॉर्ट्स केलेली आहेत तीच तुम्हाला वाचायची आहे. पूर्ण वाचायला एवढा टाईम मिळत नाही, तर त्यामुळे जे शॉर्ट्स आहेत इकॉनॉमिक सर्वे दोन्ही म्हणजे इंडियाचा आणि महाराष्ट्राचा तुम्हाला शॉर्टमध्ये वाचायचा आहे. फॉर सायन्ससाठी तुम्ही रिसेंट न्यूज वाचू शकता किंवा सायन्स रिपोर्टर नावाची मॅगझिन येते ती वाचू शकता. ओके, 12th बायोलॉजी स्टेट बोर्ड, जर तुम्हाला विज्ञान प्रिपेअर करायचं असेल एका पद्धतीने तर 12th बायोलॉजी स्टेट बोर्ड तुम्ही इथे यूज करू शकता. ओके, त्याच्यानंतर सगळ्यात शेवटची जर ट्रिक झालं तर बिल्ड द पेशन्स इन युअरसेल्फ. ओके, स्वतःमध्ये पेशन्स क्रिएट करा. जर मागच्या वेळेस तुमची एक्झाम नसेल निघाली तर यावेळेस निघण्याची शक्यता कशा पद्धतीने वाढू शकते यावर फोकस करा. पेशन्स ठेवा की मागच्या वेळेस जर नाही झालं तर मी सर्व सोडून देईन, असं नाही करायला पाहिजे तुम्हाला. होल्ड इट, स्वतःला होल्ड करा. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही चेअरवर बसलेला असाल आणि शेवटची तुमच्याकडे तुमच्या टायमिंगनुसार जर तुम्हाला 8 वाजता उठायचं असेल तर तुम्ही स्वतःला होल्ड करा चेअरवर की नाही, मी आणखी 1 तास बसू शकतो आणि 9 वाजेपर्यंत तुम्ही अभ्यास करू शकता. पुश युअर सेल्फ. ओके, स्वतःला पुश करण्याचा प्रयत्न करा की नाही, ही जी माझं कम्फर्ट झोन आहे त्याच्यामधून मला बाहेर जायचं आहे. या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन मला काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके, तर तशा पद्धतीने तुम्ही तुमची स्ट्रॅटेजी ठेवा आणि त्या स्ट्रॅटेजीनुसार तुम्ही वागा. तर मित्रांनो, ही माझी शेवटची ट्रिक होती आणि थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. इफ यू लाईक दिस व्हिडिओ प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल अँड हिट द लाईक बटन. हॅव अ नाईस डे.